आमदार रोहित पवारांनी सरसकट कर्जमाफीसाठी केलेलं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द व्हाव्यात यासाठी रोहित पवारांचं 3 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। या आंदोलनाची तिसऱ्या दिवशी सरकारनं दखल घेतली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांशी चर्चा केली आहे। महाजनांच्या विनंतीनंतर रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। मागण्या मान्य न झाल्यास 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करणार असा इशारा रोहित पवारांनी दिलाय। मी फक्त विनंती एवढीच करतो की आपण हे आंदोलन सुरू करत असताना आपली मंदिराच्या इथे आपण गेलो होतो आणि आपल्या श्री नामदेव पायरीचं दर्शन आपण घेतलं होतं। मी फक्त साहेबांना एवढंच सांगतो की आपण इथं आलात, मी माझं हे उपोषण आणि माझ्याबरोबर या 26 लोक नक्कीच उपोषण मागे घेतील। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामुळे एवढं मोठं नाव असेल तर या 2 छोट्या अटी हे ठेवणार नाही असा मला विश्वास आहे। आणि विठोबारायाच्या या पवित्र भूमीमध्ये साहेब येऊन इथं आपल्याला विनंती करतायत तर ती तिथं मान्य करावी असं मला वाटतं। आणि जर ह्याच्यामध्ये गडबड झाली तर मग 4 जुलैला 4 नाही ते आषाढी तर आहेच पण ते वेगळा विषय, पण 4 जुलैला मग एक आपण मराठवाड्यामध्ये एक आंदोलन शेतकऱ्याच्या वतीने नक्कीच तिथं घेऊ एवढं मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगतो। आपली त्याची भूमिका समजून सांगा। सीएम साहेबांनी सांगितलंय मला 22 तारखेच्या आत या ठिकाणी आपण बैठक घेऊ आणि याच्यावर काय असेल जे योग्य असेल तो तोडगा निश्चित याच्यामध्ये काढू, सकारात्मक निर्णय या ठिकाणी करू असं सीएम साहेबही मला म्हणलेले आहेत। आपण पटवून द्या की असं केल्याने असं होईल, तसं केल्याने तसं होईल, कारण एक खूप चर्चा करून हा निर्णय झालेला आहे। पण तरीही आपल्याला वाटत असेल तर मला वाटतं आपण 22च्या आधी अधिवेशन सुरू होणार आहे, तर 22च्या आधी आपण याच्यामध्ये बसून या ठिकाणी चर्चा करू। शेवटी सीएम साहेब जो निर्णय घेतील तो आपल्या सगळ्यांना मान्य असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।